तर मी विनंती करेल की या मनोज झोरे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तर आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप शेठ जाधव यांच्याही या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत कलोते टीमसाठी. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पहिला चेंडू इथून मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल अजय. अजयला आपण पाहू शकाल पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना अजून एक चांगला चेंडू. यावेळेस मात्र विकेट किपर बेट होतोय आणि इथे मात्र नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने अकाउंट चालू होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने आंबिवली संघाच्या 4 धावा येथील धाव फलकावरती. इथे मात्र मोठा फटका आहे. चेंडू मात्र हवाई सफर करत येईल सीमारेषे पलीकडे. हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. अजून एक चांगला चेंडू याच दरम्यान पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त होईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहू शकाल आणि या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 मोठे फटके आले आहेत. एक मात्र नशिबाचा चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला. अशा प्रकारे 10 धावा धावफलकावरती जमा आहेत. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. बॅट वरती चेंडू येत नाहीये आणि निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू म्हणतोय मात्र खराब चेंडू मिळाला की मी त्यावरती प्रहार करेल, पण चेंडू म्हणतोय मात्र तू प्रयत्न कर मगच मी सीमारेषे पार जाईल. तर फलंदाजाला मात्र इथून प्रयत्न करावे लागतील आणि इथे मात्र पायडल स्लिप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय.
चला फलंदाज मात्र इथून आउट. फलंदाज मात्र इथून बाद असेल तर पहिला विकेट मिळवून देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त होईल. धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. त्या एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. थँक्यू डीजे. 10 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. आंबिवली संघ फलंदाजी करत असताना पहिलं सत्र मार्गस्थ असताना 2 मोठे फटके आले होते, एक चौकार आणि षटकार. त्यानंतर मात्र गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि मात्र एक विकेटही या पहिल्या षटकामध्ये मिळवून दिला. आजच्या दिवसाचा जर या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, परंतु गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. इथे मात्र चेंडूला सम्मान दिलं जातं. हलक्या हाताने कट केली जाते. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कल मध्ये चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. त्याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती आता 11 धावा येत असताना इथे मात्र पुन्हा खरा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निर्धाव निघून जात असताना आणि धावसंख्याही स्थिरावली जाईल ती 11 या आकड्यावरती. 11 धावा आहेत धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोल करण्यासाठी जशी फुटबॉलला किक मारावी लागते ना मित्रांनो, तशी तुम्हाला मैदानामध्ये धावा करण्यासाठी बॅट ही चालवावीच लागते. तर तुम्हाला धावा करायच्या असतील तर मात्र बॅट ही चालवावीच लागेल. इथे मात्र खोदून काढलाय चेंडूला. एक धाव मिळेल याच दरम्यान आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना 12 या अंकावरती पाहायला मिळते. 4 चेंडूचा इथून खेळ समाप्त होतोय, म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा काय चेंडू होता. अगदी वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र नमस्कार करायला भाग पाडणारा हा चेंडू होता आणि फलंदाजाला मात्र भरपूर काही शिकून जाणारा हा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या गोलंदाजाने वापरला आणि मात्र इथे फलंदाजाला पुन्हा एकदा रोखण्यात यशस्वी ठरला या गोलंदाज. आतापर्यंत या गोलंदाजाचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना इथे मात्र बॅटला स्पर्श होतोय, परंतु क्षेत्ररक्षण खरा पाहायला मिळतं याच दरम्यान आणि मात्र 2 धावेचं अंतर दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून मात्र 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती 14 धावा आपण पाहू शकाल. जाऊया इथून डीजेकडे. तर सांगी कोट्यातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी विशाल सकपाळ सज्ज असेल. पहिल्या षटकाचा जर विचार केला
तर 10 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. ज्या षटकामध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये मात्र एक खराब क्षेत्ररक्षण झालं. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा. म्हणजे जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा मात्र या धाव्यांची किंमत नक्कीच मोजावी लागेल ती विरुद्ध संघाला. तर नितीन बाचल यांचंही ते शुभ आगमन झालंय उर्फ घारू. या आपण आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. इथे मात्र मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय दर्जेदार षटकार. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. तर टँगो डीजे धावसंख्या मात्र 20 या अंकावरती पोहोचली जाते. योग्य वेळी आलेला योग्य षटकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी होत असताना अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटसाठी ग्राउंडचा आणि चांगल्या फटक्यासाठी टाळ्यांच्या साऊंडची गरज असते मित्रांनो. तर थँक्यू डेझे. आम्ही म्हटलं होतं की गोलंदाजांना पोषक खेळपट्टी आहे, परंतु फलंदाजांनी जर प्रयत्न केले तर आपण मैदानामध्ये पाहू शकाल षटकारांची मात्र बरसात होत असताना 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी होत असताना 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येत असताना अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट वरती ज्या प्रकारे हा चेंडू यायला होता तो येत नाहीये. याच दरम्यान एक धावेचं अंतर दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या 27 या अंकावरती पोहोचली जाते. तिसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र खरा फटका पाहायला मिळतोय. टाइम दिसत नाहीये मित्रांनो, परंतु दाखवून मात्र भरपूर काही जात असतो आणि या फलंदाजाला मात्र हा टाइम भरपूर काही दाखवून देत असताना, कारण नॉन स्ट्राईक फलंदाज जर पाहिला तर चांगली फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राईक वर आणणं गरजेचं असेल आणि तेच कार्य इथे करत असताना एक धाव घेत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या अंकावरती पोहोचली जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा वाईस सपर, परंतु फटका फसला आहे. झेल मात्र जमिनीला दान होत असताना खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि याच दरम्यान दोन्ही फलंदाज 2 धावेचं अंतर पूर्ण करत असताना आणि या 2 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होईल. देवूया इथून पुन्हा एकदा डीजेला संधी. तर थँक्यू डीजे.
ज्या फलंदाजाने तिसऱ्या षटकामध्ये 2 मोठे षटकार ठोकले होते त्या फलंदाजाला मात्र कुठेतरी जीवदान दिलं गेलं आहे प्रणय या फलंदाजाला. तर हा फलंदाज या अंतिम षटकामध्ये किती घातक ठरू शकतो हे मात्र येणारा काळ आणि क्षण नक्कीच ठरवेल. कारण या खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजांना पोषक खेळपट्टी आहे. म्हणजे गोलंदाज चांगली कामगिरी करतायत परंतु त्यांना क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. तर पाहूया 30 धावा धावफलकावरती अंतिम षटक मार्गस्थ असेल. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ढकलला आहे. डीप वरना क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू उचलणार फेकणार त्याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण होत असताना आणि आता मात्र ज्या फलंदाजाला स्ट्राईक हवी होती त्या फलंदाजाला स्ट्राईक मिळली जाते. धावफलकावरती 31 धावा जमा आहेत. प्रणय ज्याने काय चांगली फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी खेळत असताना परंतु तिसऱ्या षटकामध्ये एक जीवदान सुद्धा या प्रणय या फलंदाजाला मिळालेला आहे आणि त्याचाच फायदा आता हा फलंदाज घेणार काय इथून गोलंदाज या फलंदाजाला रोखणार. उर्वरित चेंडूमध्ये आपल्याला नक्कीच हे पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला फटका आहे परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फटका चांगला होता परंतु गॅप शोधता आला नाहीये आणि याच दरम्यान एक धावेचं अंतर दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 32 या अंकावरती पोहोचली जाते. चांगला फटका आहे. मिडऑफला चेंडू जाईल तिथे डीपचे क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरचा अंतर कापून परंतु त्याच दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती येत असताना 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रणय सामोरा फलंदाज. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पॉइंट गलीच्या दिशेने चेंडूला मारायचा होता परंतु बाट वरती चेंडू येत नाहीये आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चौथ्या चेंडूचा खेळ समाप्त होईल. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. याच दरम्यान काय गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणय या फलंदाजाने तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार लगावले होते. असं वाटलं होतं की या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील पण गोलंदाजाचा जर विचार केला अंकुचा तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाजाच्या अगदी डाव्या बाजूने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच दरम्यान फलंदाज होईल धावबाद आणि धावसंख्या स्थिरावली जाईल ती मात्र 34 या अंकावरती. गोहे चिंचवली संघाचा कर्णधार आणि असरुटी संघाचा कर्णधार या पण नाणेफेकीसाठी
असरोटी संघाचा कर्णधार आणि गोही चिंचवली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर थँक्यू डीजे. गोही चिंचवली संघाचा कर्णधार आणि असरोटी संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. एफ ग्रुप मधली ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर 34 धावांचं 34 धावा जमा आहेत. 35 धावांचं लक्ष्य असेल समोर आणि हे लक्ष्य पार होईल का रोखलं जाईल या येणाऱ्या 4 षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चला फलंदाज लगेचच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तर थँक्यू डीजे. तर गोही चिंचवली संघाचा कर्णधार आणि असरोटी संघाचा कर्णधार या पण नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला गोही चिंचवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. असरोटी संघाचा कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी. चोवीस चेंडू आणि इथून करायच्या आहेत 35 धावा. येणारे 24 चेंडू मध्ये 35 धावा करायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये जर पाहिला आजच्या दिवसामध्ये पाहिला तर मात्र या धावांचा बचाव करू शकतो. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करायला हवी कारण गोलंदाजांना पोषक अशी ही खेळपट्टी आहे म्हणजे सेफ धावा होऊ शकतात आणि फलंदाजांना या धावा करायच्या असतील तर मात्र इथे खूप मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील तरच धावा पार होऊ शकतात. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहू शकाल. अनिरुद्ध पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. आपल्या 35 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना पहिल्या चेंडूवर एक देखना कट पाहायला मिळतोय. चेंडू मागे 2-3 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू उचलणार फेकणार त्याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण होत असताना आणि या 2 धावेच्या मदतीने अकाउंट चालू होत असताना धावफलकावरती येतील त्या 2 धावा. पहिला चेंडू अगदी कट केला आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र आम्ही यशस्वीरित्या पाठलाग करू हे सांगून देत असताना ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा दिशा देण्याचं कार्य केलं होतं. थर्डमॅन गलीच्या दिशेने हा चेंडू ढकलायचा होता परंतु बॅटवरती चेंडू येत नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना
अशाच चेंडूची गरज असेल जर का सामना जिंकायचा असेल तर मात्र अनिरुद्ध या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस चेंडू ता गॅप मात्र मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते, परंतु दोन्ही फलंदाज एक धाव घेत असताना आणि या एकेरी धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती जमा होतील. 3 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल त्या बिनबाद 3 करायच्या आहेत. टोटल 35 धावा. प्रणयने मात्र पहिल्या सत्राचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला 34 धावेपर्यंत नेऊन ठेवलं होतं. इथून मात्र चांगली गोलंदाजी अजून एक पाहायला मिळतो. एक चांगला देखणा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना 4 चेंडूची फेकी करतोय या गोलंदाज आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजाची आशा आणि अपेक्षा होती आणि ती आशा मात्र पूर्ण करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5वा चेंडू या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र याही चेंडूवरती धाव येत नाहीये. धावसंख्या स्थिरावली जाते, मंदावली जाते आणि सुस्तावली ही जाते ती 3 या अंकावरती. पुन्हा एकदा हुक करायचा होता चेंडू. पंचांनी मात्र लाईन चेक केले आणि सांगितले की मात्र खराब टप्प्यावरती हा चेंडू आहे. लेग स्टंपला चेंडू वळण घेतोय आणि मात्र अवांतर धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती जमा होतील. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली अनिरुद्ध कडून. आपल्या 35 धावांचा बचाव करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर बिनबाद 4 धावा आहेत. तर देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. तर थँक्यू डीजे. अनिरुद्धने पहिलं षटक हाताळलं आणि या षटकामध्ये मात्र 4 धावा फक्त खर्च केल्या. तर येणारे असतील आता 18 चेंडू आणि गरज असेल ती 31 धावीची. म्हणजे इथे मात्र खूप कष्ट करावे लागतील फलंदाजांना या 31 धावा करण्यासाठी. कारण गोलंदाजी जर पाहिली तर चांगली होत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र रोखले या दोन्ही सलामीवीरांना. तर पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हवी ठरणार की फलंदाज हवी ठरणार. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून जात असताना फाईन लेग क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. त्याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती बिनबाद 6 या अंकावरती. सलामीची जोडी आपल्या संघासाठी खेळत असताना चांगली कामगिरी करते आतापर्यंत. रोशन आणि त्याच्या समवेत आहे अनुकूल. इथे काय फटका आहे. अगदी दिमागदार फटका पाहायला मिळाला. इथे मात्र डोक्याचा वापर केला. पाहिलं की थर्डमॅन आतमध्ये आहे. चेंडू ती प्रतीक्षा केली आणि मात्र योग्य वेळी फक्त दिशा दिली गेली चेंडूला आणि मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये निघून गेला सीमारेषे पलीकडे. हा येतोय चौकार. तर थँक्यू डीजे. काय देखणा फटका पाहायला मिळाला. गोलंदाजाने इथे बुद्धीचा डोक्याचा वापर केला आणि चेंडूला फक्त दिशा दिली आणि बघता बघता चेंडू सीमारेषे पार गेला आणि अशा प्रकारे धावफलकावरती 10 धावा जमा होत असताना येणाऱ्या चेंडूमध्ये अजूनही 25 धावेची गरज असेल.
येणाऱ्या चेंडूमध्ये 25 धावेची गरज असेल. चांगली फलंदाजी होत असताना पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 4 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा जमा करत असताना ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. हा येतोय चौकार. जब तक ना सफल हो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा फलंदाज मात्र इथे प्रयत्न करत असताना तर थँक्यू डीजे. चांगली फलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते, ज्याची नितांत गरज होती. 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळत आहेत आणि इथून धावसंख्या पोहोचली जाईल ती आता 14 या अंकावरती. येणाऱ्या चेंडूमध्ये 21 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा डिफेंड केलंय चेंडूला. 1 धाव मिळेल याच दरम्यान आणि एकेरी धावेच्या मदतीने 15 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. येणाऱ्या चेंडूंमध्ये 20 धावेची गरज असेल. सलामीची जोडी मात्र चांगली कामगिरी करत असताना त्यांना माहिती आहे की चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. चांगले चेंडू जेव्हा आपल्याला मिळतील तेव्हा त्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव घ्यायची आणि खराब चेंडू जेव्हा मिळतील तेव्हा मात्र त्या चेंडूवरती प्रत्यहल्ला चढवायचा. आणि तेच कार्य हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथे मात्र चेंडू पडल्यानंतर अगदी खालती राहतोय, उसळी घेत नाहीये आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावसंख्या सुद्धा स्थिरावली जात असताना फलंदाजाला वाटलं होते की पडल्यानंतर हा चेंडू अतिरिक्त उसळी घेईल आणि मग मात्र मी तो चेंडू अगदी आरामात खेळून काढेल, परंतु तसं घडलं नाहीये. चेंडू पडल्यानंतर मात्र खालती राहिला गेला. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, गॅप मध्ये चेंडूला ढकलला आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येत आहेत. 1 धाव याच दरम्यान पूर्ण करत असताना चला डिसिजन पेंडिंग असेल.
चला फलंदाज बाद असेल तर 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अगदी चांगली फेकी पाहायला मिळाली आणि पहिला विकेट. चला पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानात. तर थँक्यू डीजे. 15 धावा आहे धावफलकावरती. 15 सॉरी 16. सोळा धावा आपण धावफलकावरती पाहू शकाल. उर्वरित 12 चेंडू असतील आणि विजयासाठी धावेची गरज असेल ती आता 19. तर जॉकी साहेबांचं इथे आगमन झालंय. आपलं ही वन लाईफ ग्रुप आयोजित मैत्री चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तसेच त्यांच्या समवेत घोडके साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. 16 धावा आपण धावफलकावरती पाहू शकाल. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. विजयाचं लक्ष आहे समोर 35 धावेंचं. बारा चेंडू आणि मात्र 19 धावेची गरज आहे. गोलंदाजाचा कुठेतरी रनअप चुकला जातोय. येणारे असतील 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. जर का विचार केला तर गोलंदाजी चांगली करावी लागेल या सामन्यामध्ये. इथे मात्र चांगला फटका याच दरम्यान शफल झाले. जागा बनवली आणि त्यानंतर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी आलेला दर्जेदार षटकार. तर थँक्यू डीजे. काय फटका पाहायला मिळाला आणि या 6 धावेच्या मदतीने आता धावसंख्या 22 या अंकावरती पोहोचली जाते. पहिल्या चेंडूला मात्र सामोरा जात असताना एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. अजून एक त्याच पद्धतीने फटका खेळायचा होता, परंतु बॅटवर ज्या प्रकारे या फलंदाजाला फटका खेळायचा होता तो फटका येत नाहीये. परंतु याच दरम्यान एक धाव मिळत असताना आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 23 या अंकावरती पोहोचली जाते. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक आपण मार्गस्थ पाहू शकाल. प्रणय गोलंदाजी मार्कवरती आहे. उर्वरित धावांचा बचाव करायचा असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकास सरांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. इथे मात्र चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पण क्षेत्ररक्षक मात्र बेट होतोय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. येतोय चौकार. तर थँक्यू. तर आदरणीय निलेशजी थोरवे यांचं इथे शुभागमन झालंय. मी विनंती करेल की या आपण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. धावफलकावरती धावा जमा होतील त्या 27. 3 मनोज 11 वडवळ हा संघ मात्र चांगली कामगिरी करत असताना जर का 3 चेंडूचा विचार केला तर मात्र या 3 चेंडूवरती आतापर्यंत 11 धावा
जमा करत असताना मनोज 11 वडवळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. असताना गोलंदाजाला मात्र दुखापत झाली आणि आता गोलंदाजी मार्कवर उर्वरित चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल नितेश. तिसऱ्या षटकातलं अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 35 धावांचा बचाव करायचा आहे. मनोज 11 वडवळ हा संघ मात्र चांगली कामगिरी करत असताना फलंदाजी करत असताना पहिल्या सत्राचा विचार केला तर मात्र 34 धावावरती विरुद्ध टीमला रोखलं आणि 35 धावांचं टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती जमा करत असताना इथे फक्त दिशा दिली आहे. रनआउटची संधी असेल. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी पाहिलं दोन्ही फलंदाजांनी की इथे धोका होऊ शकतो आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाजांनी ही धाव घेतली नाहीये आणि धावसंख्या इथून स्थिरावली जाईल ती 27 या अंकावरती. शफल होऊन खेळलेला फटका जाईल सीमारेषे पलीकडे. येतोय या चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 31 या अंकावरती. तर थँक्यू डीजे. 31 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 4 धावेची गरज असेल मनोज 11 वडवळ या संघाला. अपील केली जाते आणि पंच सांगतात की फलंदाज इथे बाद असेल. अंतिम चेंडूवरती हा एक विकेट येतोय आणि आता मात्र 6 चेंडू आणि गरज असेल ते 4 धावेची. 4 धावेची अजूनही गरज असेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला कारण पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना चौकार ठोकला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने टिक फॉर टॅक उत्तर दिलं आणि फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला. तर आता मात्र 4 धावेची गरज असेल ती मनोज 11 वडवळ या संघाला. तर पाहूया या 4 धावा वाचल्या जातील की या 4 धावांचा यशस्वी पाठलाग होणार.
तर गणेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल 4 धावांचा बचाव करायचा आहे गणेश या गोलंदाजाला. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मैदानाचा विचार केला, आजच्या रात्रीचा विचार केला तर मात्र हे शक्य आहे, परंतु गोलंदाजाने योग्य टप्पा आणि योग्य दिशा ठेवावी लागेल आणि त्याला मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभावी लागेल, तरच या धावा तुम्ही वाचवू शकता. येणारे 6 चेंडू आणि 4 धावींची गरज. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो या दोन संघांदरम्यान. तर गणेशवरती जबाबदारी दिली आहे या 4 धावा वाचवण्याची. तर पाहूया या 4 धावा गणेश वाचवणार की 2 फलंदाज आपल्या संघाला मात्र या 4 धावा अगदी यशस्वीरित्या करून देणार. पहिला चेंडू मात्र लेग स्टंपला वळण घेतोय. पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात की खराब लाईनवरती हा टाकलेला चेंडू आहे, अवांतर धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने आता 32 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. चांगला फटका याच दरम्यान डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 1 धावेचं अंतर पूर्ण होत असताना आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 2 धावेची. 5 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना या 2 धावेचा बचाव करण्यासाठी येणारे 5 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे.